रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव जो आहे तो आता त्या बेशुद्ध अवस्थेत असतो. त्याला काही सुधरत नसतं. त्याच्या बाजूला ती मुलगी बसलेली असते जी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. अर्णवला ती म्हणत असते, अर्णव सर ऑल ओके ना. पण अर्णवला आता कशाचंच भान नसतं. अर्णव आता स्वतःचं भान हरपून बसलेला असतो आणि त्यातच मीडियावाले आणि काही लोक तिथे येतात आणि ती आता अर्णववर आरोप करू लागतात. अर्णवकडे बघूनच आता ती म्हणत असतात की मिस्टर राजा शिर्के, तुम्ही हे काय करताय? तुम्ही एक मोठे बिझनेस आयकॉन आहात आणि तुम्ही इंटरव्ह्यूच्या नावाखाली मुलींवर असे घाणेरडे नजर ठेवून हे सगळं करताय का? हे सगळं बघूनच ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे आता अर्णवसाठी असतो. अर्णव तर आता या सगळ्या टेन्शनमध्ये असतो की आपल्याला काय काय नावं ठेवली जात आहेत आणि त्यामुळेच ना त्याला आता धक्का बसतो. पण तेवढ्यातच ना ईश्वरी तिथे आलेली असते आणि जेव्हा ईश्वरी तिथे येते ना तेव्हा मात्र आता ती प्रयत्न करत असते की काय होईल नेमकं. आणि म्हणूनच ना ती मात्र आता जेवढे मीडियावाले आलेले असतात ना त्यांना तिकडनं घालवून द्यायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी आल्यावर अर्णव जो आहे तो म्हणत असतो की मिस इंदौर, तू जे काही बघितलंस ते सगळं काही खोटं होतं. माझ्यावर विश्वास ठेव. असं काहीसुद्धा झालेलं नाही आहे. ती मुलगी जी होती ना तिला खरं तर ना मी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं आणि जे काही झालं ते खूपच जास्त भयंकर झालं. असं व्हायला नको होतं. पण नाही गं, मला काही सुचलंच नाही. हे सगळं अचानक घडलं. असंही तो आता रडत रडतच बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला तर धक्काच बसतो. ईश्वरी मुद्दामून आता अर्णवला म्हणत असते की तुम्हाला असं वाटतंय का की मी तुमच्यावर विश्वास ठेवावा? तर अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. ते पाहायला मिळतं की वल्लरीने ना छान अशी खीर बनवून आलेली असते जी की पौष्टिक असते आणि ती आणून ना आता मात्र अंजलीला देते. अंजली म्हणत असते की कशाला एवढी काय गरज होती ग सगळ्याची? काहीच गरज नाही होती हे सगळं आणायची. अगं राहू दे होतं ना, कशाला एवढी दमतेस? असंही तिला आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणते, अगं अंजली, या घरात काळजी घेणारं कोण आहे बघ ग तुझं? तुझ्याकडे लक्ष द्यायला कोणच नाही आहे. म्हणजे बघ, ईश्वरीने लक्ष द्यायला पाहिजे. ती तर नुसती भटकत असते. अर्णव तर कामात असतो. त्यामुळे त्याच्याकडनं ते पॉसिबल होत नाही. मग कोण देणार अजून लक्ष? तर मीच देते ना. आणि तसंही तुला तर माहिती आहे ईश्वरी फक्त वरवर दाखवते की तिला किती काळजी आहे, पण तू तर ओळखूनच आहेस ती कशी आहे ते. पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरी खरंच खूप चांगली आहे ही गोष्ट मात्र इथे असणाऱ्या या राजेशला आता कळलेली असते. त्यामुळेच ना आता तो बाजू घेतच बोलत असतो की खरंच ना खूप चांगली आहे ती मुलगी. कधी हवं तेव्हा सगळीकडे हजर असते आणि तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही तिच्याबद्दल इतकं वाईट कसं काय बोलू शकता? असं देखील आता राजेश जो आहे तो मात्र वल्लरीला बोलत असतो. त्यावर वल्लरी म्हणते की तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही ना जावई बापू, तर तुम्ही शांतच राहा. तुम्हाला आता आठवत नाही आहेत म्हणून सगळ्या गोष्टी, नाही तर तुमच्यासोबतसुद्धा काय काय घडलं आहे ना हे विसरलात तुम्ही. तर दुसरीकडे मात्र नाही. खरं तर ना काल जी मुलगी आली होती बघा आकाशसोबत, तीसुद्धा खरंच खूप चांगली होती बघा. तिचं लग्न का नाही बरं तुम्ही आकाशसोबत लावून देत? मग आता त्या नम्रताबद्दल बोलताय का तुम्ही? ती नम्रता म्हणजे माझ्या डोक्यातच जाते. मग आता असं का बोलताय? किती सुंदर जोडा आहे त्या दोघांचा. दोघंही एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसतात. मला असं वाटतं ना लग्न झालं तर त्या दोघांचं व्हायला हवं. पण आता मामीला या सगळ्या गोष्टीचा राग येतो. मामी जेव्हा आता तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी अंजली ही राकेशला म्हणत असते की प्लीज ओ तुम्ही ना मामीसमोर ना नम्रता आणि ईश्वरीचा विषय काढूच नका. कारण आहे ना मामीला त्या सगळ्या गोष्टी नाही आवडत. मामीला राग येतो या सगळ्याचा. त्यानंतर आता अर्णवला रिलॅक्स करण्यासाठी ईश्वरीने ऑफिसमध्ये असणारा एका रूममध्ये ठेवलेलं असतं. अर्णव आता थोडा का होईना रिलॅक्स झालेला असतो आणि अर्णव जेव्हा रिलॅक्स होतो ना तेव्हा मात्र ईश्वरी त्याला विचारत असते ऑल ओके ना?
आता बरं वाटतंय ना? अर्णव म्हणतो. पण जे झालं ते. मग आता ईश्वरीकडे 2 फोटोज असतात, ज्यामध्ये अर्णवने आता जे काही केलेलं होतं त्या बाईसोबत, ते सगळं काही फोटोच्या माध्यमातून ईश्वरी दाखवत असते. आणि त्याचसोबत ईश्वरीने आपल्या आईचा फोटो, जो त्याच्या वडिलांसोबतचा असतो, तो सुद्धा दाखवलेला असतो. त्या फोटोमध्ये कोणतंही वेगळेपणा नसतं. दोन्ही फोटो हे सेमच असतात. त्यामुळे अर्णवला आता धक्का बसतो. अर्णवला आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला असं वाटतं ना की मी तुमच्यावर विश्वास ठेवावा, तर माझं एक गोष्ट ऐका. जर तुमच्यासोबत घडलेला हा सगळा प्रसंग जर अशा पद्धतीचा असेल आणि तुम्हाला असंच वाटत असेल की हे सगळं काही तुमच्यासोबत मुद्दामून घडवलं गेलेलं आहे, यात तुमची काही चूक नाही आहे, तर मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. पण तुम्ही हा विचार करताय का, आज जे तुमच्यासोबत झालं तेच काही वर्षांपूर्वी तुमच्या वडिलांसोबतसुद्धा झालेलं असू शकतंच ना? असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्णवला धक्का बसतो. तर अर्णवला आता सुप्रिया समोर आलेली दिसते. प्रेक्षकांनो, तुम्हाला स्टार प्रवाहावरील कोणत्याही मालिकांचे एपिसोड पाहायचे असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा आणि ₹1 मालिका एन्जॉय करा. त्याच वेळेला इकडे मात्र आता अर्णवला जे आहे तो सगळा प्रसंग जो आहे तो आठवत असतो की का तर ईश्वरी आपल्याला सांगत होती, पण ईश्वरीवर आपण भरोसा केला नाही आणि म्हणून ईश्वरीने हे सगळं काही केलेलं आहे का, असा विचार त्याच्या मनात येतो. सुप्रिया आता तिथे येते आणि सुप्रिया आता घडलेला सगळा प्रकार सांगते. म्हणजेच मी सुद्धा एक साध्या घरातली मुलगी होती आणि माझ्यासमोर एक मोठे बिझनेस ऐकून रमाकांत राजशिर्के होते. मी साधी इंटरव्ह्यूला गेली होती. मीही तेव्हा सोज्वळ होती आणि इंटरव्ह्यूला गेलेले असताना अचानकपणे आमच्यासोबत हा प्रसंग घडला आणि त्यावेळेला हॉटेलमध्ये अचानक पत्रकार आले आणि होत्याचं नव्हतं झालं. या सगळ्यामध्ये माझी काही चूक नव्हती, पण आज मला अख्खं जग नाव ठेवते का, तर हे सगळं काही माझ्यामुळे झालंय असंच काहीसं त्यांना वाटते. पण या सगळ्यामध्ये माझी काहीच चूक नव्हती असंही आता सुप्रिया जी आहे ती अर्णवला सांगू पाहत असते. अर्णव मात्र आता या सगळ्या गोष्टींमध्ये इतका हरवून जातो ना की त्याला आता त्याचंही भान नसतं. त्याला आता त्याच्या चुका समजत असतात की त्यानं काय केलेलं आहे. ईश्वरी आता अर्णवला जागं करायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी अर्णवला सांगते की जे आज तुमच्यासोबत झालं तेच काही वर्षांपूर्वी माझ्या आईसोबत झालं आणि माझी आई या सगळ्यातून सफर करत होती. तरीसुद्धा तुम्ही कोणीही माझ्या आईवर विश्वास ठेवला नाही. फक्त मला एवढंच वाटतं की आता तरी तुम्हाला खरी बाजू कळली असेल. त्यासाठी मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले होते. मग आता अर्णव म्हणतो, म्हणजे ते पत्रकार, हो मीच अरेंज केले होते असं देखील ईश्वरी आता बोलू लागते. त्यावर अर्णव एकदमच धक्क्यात असल्यासारखं ईश्वरीकडे पाहू लागतो. ईश्वरीला म्हणत असतो की हे सगळं तू केलंयस मुद्दामून? मग हो, मी केलंय हे सगळं मुद्दामून. पण आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, जेव्हा अर्णवला कळतात तेव्हा ईश्वरी म्हणते की या सगळ्यामध्ये माझा फक्त एकच हेतू होता की काही झालं ना तरीसुद्धा तुम्हाला सगळी खरी बाजू कळून द्यायची. त्यावर अर्णव म्हणतो, तू खरी बाजू कळून देण्यासाठी इतक्या खालच्या तराला गेलीस का? हो, मला वाटलं हे करावंसं ते मी केलं, कारण मला वाटत नाही आहे माझं कुठे चुकलेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की मला कळलंय की माझ्याकडनं किती मोठी चूक झालेली आहे. मी तुझ्या आईवर विश्वास ठेवायला हवा होता. तुझ्या आईवर विश्वास न ठेवून मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे, कारण मलाही आता कळून चुकले की या सगळ्यामध्ये त्यांची खरंच काही चूक नसणारे. जे माझ्यासोबत घडलं ते त्यांच्यासोबतसुद्धा घडलं. खरं तर थँक्यू मिस इंदौर की तू सगळं काही मला दाखवलंस, नाहीतर माझ्या डोळ्यावरची ही झापडं कधीच निघून गेली नसती असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला सांगू पाहत असतो की खरंच तू माझे डोळे उघडवलेस, नाहीतर मला या सगळ्या गोष्टी अगदी विचित्रच वाटल्या असत्या, पण तू होतीस म्हणून हे सगळं शक्य झालं. आता ईश्वरीला बरं वाटत असतं की काहीतरी झालं तरी अर्णवला ह्या गोष्टी पटल्यात, म्हणून ईश्वरीने आता अर्णवला घट्ट मिठी मारलेली असते. म्हणजे तिला आता समजून जातं की आपल्यावर खरंच आता ह्यांचं प्रेम आहे आणि त्यामुळेच तिने आता घट्ट अशी मिठी मारलेली असते. कारण
कारण आता तिला त्यांच्या ह्याच्यामध्ये ग्रीन सिग्नल मिळालेला असतो. कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आमच्यात काही अडथळे येत आहेत, पण ते अडथळे आता दूर झालेले असतात. त्यामुळे तिला आता बरं वाटत असतं. दुसरीकडे रमाकांतच्या विचारामध्येच वल्लरी असते. म्हणजेच तिच्या डोक्यामध्ये ना आता काही बाही सुरू असतं. ती म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा हे ईश्वरी रमाकांतच्या समोर पोचायच्या आधीच मला रमाकांतपर्यंत पोचावं लागणार आहे. काही झालं तरीसुद्धा. तेवढ्यातच ना आता तिथे मामा येऊन हजर झालेले असतात. तर मामा आता विचारतात की काय गं वल्लरी, कसला विचार करतेस? त्यावर वल्लरी सांगत असते की रमाकांतचा. तुला किती वेळा सांगितलंय गं, रमाकांतचं नाव या घरात काढायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही झालं तरीसुद्धा अर्णवला आवडत नाहीत, तरीसुद्धा मुद्दामून तू नावं घेतेस ना त्याचं, असंही आता म्हटलं जातं. नाही, मी मुद्दामून नाही बोलते, खरं तर ना मी सहज विचार करत होते, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र पाहायला मिळत असतं की तुम्हाला काय वाटतं की सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या फक्त तुम्हीच हँडल करू शकता, मीही हँडल करू शकते. मुळात आहे ना या घरात आहे ना रमाकांत राजशिर्केचं नाव घ्यायचं नाही म्हणजे नाही घ्यायचं. तुला मी सांगितले, कारण याआधीसुद्धा ना खूप काही गोष्टी अशा झाल्या आहेत जेणेकरून या सगळ्या गोष्टींमध्ये आता त्यांना त्रास झालेला आहे. आणि अर्णवला रमाकांतचं नाव घेतल्यावर त्रास होतो आणि मुद्दामून तरीसुद्धा तू हे सगळं काही करतेस हे सुद्धा मला माहिती आहे. पण हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव, उगाच आहे ना आरोप करत बसू नकोस, असं देखील आता म्हटलं जातं. मग इकडे वल्लरीला जेव्हा मामा बोलतात तेव्हा मात्र आता इकडे असणारी वल्लरी रागातच असते. वल्लरी जेव्हा रागात असते ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा रमाकांतला मला शोधायला हवं. रमाकांत माझ्या वाटेतला मोठा अडथळा आहे आणि खास करून आहे ना माझ्या वाटेतला मोठा अडथळा जो आहे तो म्हणजे ही ईश्वरी आहे. या ईश्वरीचाच आता काहीतरी बंदोबस्त तर करायलाच हवा, असंही आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता सुप्रिया बाहेर एका बेडवर बसलेली असते आणि तेवढ्यातच ना अर्णव आणि ईश्वरी तिथे येतात. अर्णव ईश्वरी जेव्हा आता त्यांच्याशी बोलायला आलेले असतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की आई तुला काय होतंय, तू शांत हो बरं. त्याच वेळेला आता अर्णव तिथे सुप्रियासोबत बोलायला आलेला असतो. सुप्रियाला तो आता येऊन बोलतो की तुम्ही ज्या काही गोष्टी बोलल्यात त्याचा मला आता खरंच असर पडलेला आहे. म्हणजेच मला आधी वाटत होतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा विचित्र अशा आहेत, पण नाही, आता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास बसलेला आहे. कारण एवढे दिवस मला हेच वाटत होतं की माझीच ह्यामध्ये चूक आहे आणि तुमच्यामुळे माझ्या वडिलांचं हे सगळं काही झालेलं आहे. पण नाही, या सगळ्यामध्ये ना तुमची काही चूक नाही आहे, ही गोष्ट आता माझ्या लक्षात आलेली आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की बघा, तुमच्यासोबत हे जे काही केलं त्या सगळ्यामध्ये आमचा दृष्टिकोन असंच समजू नका, काही वेगळा होता ते. खरं तर ना आम्ही थोडा विचार करत होतो की हे सगळं कसं करायचं, पण ईश्वरीने या सगळ्या गोष्टी जमवून आणल्या, पण यामध्ये काही चुकीचा हेतू नव्हता. खरं तर तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवायची होती आणि यासाठी हे सगळं स्टँड घेतलेलं आहे, हेही आता सांगण्यात येतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र इथे सुप्रियाकडे बघत बोलत असतो की मला कळतंय की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय, पण नका काळजी करू. आता माझी खात्री पटलेली आहे की या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही, तुम्ही निर्दोष आहात. त्याचबरोबर आता इतके दिवस अर्णव तिला मी सुप्रिया असं काहीसं म्हणत होता, पण आता मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला समजतात तेव्हा तो सुप्रियाला आई अशी हाक मारतो आणि आई प्लीज स्वतःला वाईट वाटून घेऊ नका आणि मला ना आता काहीच मनामध्ये नाही आहे. आता मी तर म्हणतो की कधी एकदा तुमच्या घरी येऊन ना इंदोरी पोहे खातोय ना असं मला झालेलं आहे, असं देखील आता अर्णव अगदीच हसत म्हणत असतो. त्यावर सुप्रियाला खूप छान वाटतं की आपल्याला अर्णवने आई अशी हाक मारलेली आहे, म्हणजेच ती आता अर्धी लढाई जिंकलेली आहे, असंच काहीसं फिलिंग तिला येत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की
आपल्या आईलासुद्धा जवळ घेते आणि आपल्या आईला म्हणत असते की मला कळतंय ग आई, तुला आता बरं वाटत असेल ना. की तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, मला इथं इतकं बरं वाटतंय ना की मी ते शब्दात सांगू शकत नाही. दुसरीकडे आता डायनिंग टेबलवर सगळीजणं जेवणासाठी बसलेली असतात. पण आता इथे असणाऱ्या आकाशला थोडंफार का होईना बोलायचं असतं आणि यासाठी तो आलेला असतो. मग आता आकाश काही बोलणार तेच ना. मात्र आता इकडे मामा जे आहेत ते म्हणत असतात की काय झालं आहे रे नेमकं तुला, तू एवढा टेन्शनमध्ये कसा काय, मला तेच मुळात कळत नाही. अख्ख्या जगाचं टेन्शन तू घेतलंयस का. तर त्यावेळेला तो आता म्हणत असतो की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की काही झालं ना तरीसुद्धा ना प्लीज माझ्या आणि नम्रताच्या लग्नाचा विचार करा. आणि माझ्या आणि नम्रताच्या लग्नाचा विचार केलात ना तरच काही गोष्टी ज्या आहेत त्या नीट घडू शकतात. प्लीज प्लीज तुम्ही एवढं तर करू शकता ना, असं देखील आत्ता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे वल्लरी म्हणत असते की काय एवढी लग्नाची घाई आहे, काही गरज नाही आहे एवढ्या घाईघाईत लग्न करण्याची, असंही ती आत्ता म्हणू लागते. तेव्हाच ना मात्र आता इथे जो आकाश असतो तो म्हणत असतो की प्लीज कोणीतरी समजून घ्या, कारण घरात प्रॉब्लेम्स आहे ते माहिती आहेत आणि हे प्रॉब्लेम्स कधीही सॉल्व्ह होणार नाही. पण मग आमचं लग्न कधी होईल असाही विचारणा आता ती करत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो घेत असतो तेव्हा मात्र आता वल्लरी आवाज चढवतच बोलत असते, तुला काहीच फरक पडत नाही रे, कळतायत मला या गोष्टी, तुला फक्त काही त्या नम्रतासोबत लग्न करायचे, पण घरात काय चाललंय ह्याचंसुद्धा गांभीर्य लक्षात घे. आता वल्लरी तापलेली असते आणि नको नको ते बोलत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र इथे आता मामा जे असतात ते वल्लरीला तोंड बंद करायला सांगतात. आणि त्याच वेळेला इकडे मात्र आता जी आजी आहे ती मात्र आकाशला समजावते आणि म्हणत असते की आकाश मला कळत आहेत तुझ्या मनातल्या गोष्टी, पण तू काळजी करू नकोस, तुला तर चांगलंच माहिती आहे आत्ताच अंजलीची डिलिव्हरी झाली आहे, त्यात जावई बापूंचं ही सगळं मेमरी लॉस आणि त्यांना काहीच आठवणं नाही. मग त्यामुळे मीच तरी म्हणते तुला की थोडे दिवस थांब, सगळं काही नितळलं की मी स्वतः जाईन आणि त्या नम्रताच्या आईवडिलांसमोर लग्नाची मागणी घालेल बस, आणि तुमच्या लग्नाची तारीखसुद्धा फिक्स करेन, हे सुद्धा आजीने सांगितलेलं असतं. पण सगळीकडनं ना असं अडखायला झालेलं असतं या आकाशला, कारण दुसरीकडे नम्रता आहे ती सुद्धा आता आकाशला फोर्स करत असते आणि त्यामुळे आकाशचं दोन्ही बाजूनी मरण झालेलं असतं. आणि ही सगळी गोष्ट ना बरोबर इकडे आता या असणाऱ्या मामाला माहिती असते आणि म्हणूनच मामा आता असणाऱ्या आकाशला समजवतात आणि आकाशला म्हणतात की मी समजू शकतो की तुला काय त्रास होतोय, पण तू नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ठीक होतील. मला कळतंय की तुझी दोन्ही बाजूने कोंडी होते, तुला आता नम्रतालाही समजून घ्यायचं आहे आणि घरातली बाजूसुद्धा, पण तू ही सगळी गोष्ट व्यवस्थित हाताळू शकतो यावर सुद्धा माझा पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे, असं देखील मामा आता इकडे असणाऱ्या या आकाशला सांगून समजावू लागतात. आकाशला जेव्हा या सगळ्या गोष्टी समजावल्या जातात ना तेव्हा आकाशही अगदीच मोठ्या मनाने या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो. आणि त्यावर मामासुद्धा म्हणतात की तू काही करू नकोस, काळजी तर करूच नकोस, आपण नम्रताचं आणि तुझं लग्न लवकरात लवकर लावूया, मग तर झालं. तो आणि वल्लरीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, तुझ्या या लग्नाला माझा पूर्णपणे सपोर्ट आहे, हे देखील आता मामाने आकाशला बोलून आकाशला असं सपोर्ट पूर्णपणे दिलेला असतो. आणि त्यामुळे आता आकाशसुद्धा थोडं का होईना रिलॅक्स झालेला असतो. पण त्याला असं वाटत असतं की जे काही आता आपल्याला आजीने सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एकदा ना नम्रतासोबतसुद्धा बोलायला हव्यात, नम्रताला सांगायला हवं. नाही तर नम्रताला असं वाटतं की मला काहीच घाई झालेली नाही आहे या लग्नाची, मग तिचासुद्धा माझ्याबद्दल गैरसमज होतो. या सगळ्या गोष्टी आकाशला माहिती असतात. पण मामाने आता त्याला जी काही साथ दिलेली असते ना त्यामुळे आता आकाश जो आहे तो आता थोडाफार का होईना रिलॅक्स झालेला असतो. त्यानंतर आता आकाश मामांच्या बोलण्याचा आणि आजीच्या बोलण्याचा विचार करतो आणि त्याला या सगळ्या गोष्टी पटलेल्या असतात. दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी गाडीने निघालेले असतात आणि त्याच वेळेला आता इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आपण कुठे चाललेलो
आहोत. अर्णव म्हणतो की चल ना, मी तुला नेतोय ना. पण आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला काहीतरी मला पार्टी वगैरे द्यायची असेल आणि त्याचसाठी तुमचं हे सगळं चाललेलं आहे. आणि मग काय तुम्ही पार्टी देऊन देऊन काय करणार, एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार, बरोबर ना. असंही आता बोललं जातं. दुसरीकडे मात्र आता त्याच्या हातामध्ये एक पट्टी असते आणि जेव्हा त्याच्या हातात ती पट्टी असते ना, ईश्वरीला वाटतं की आता त्याचं तोंड बंद करायचं काम ना हा मात्र अर्णव करणार आहे. इकडे आता मामाला सुद्धा इकडे आजीने बोलवून घेतलेलं असतं अंजलीच्या रूममध्ये जसं आता मामा येतो तसं आता आजीला विचारतो की काय झालं आई, एवढं घाईघाईत का बोलवलं. त्याच वेळेला आता तो सांगू लागतो की हो, घाईघाईत बोलवण्यामागचं कारणही तेच होतं. अरे आपल्याला अंजलीच्या बाळाच्या बारसं करायचं आहे आणि त्याचं काही ते ठरवायचं आहे ना. मग किती वेळ ठरवायचं आहे, चला लवकरात लवकर प्लॅनिंग करूया. आणि त्यावेळेला मामा बोलतो की असं काहीसं बोल ना, जरा बरं वाटतं ग, रिलॅक्स वाटतं तू जर काही असं बोललीस तर. म्हणजे ना बघ, मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी आहेत त्या पटकन व्हायला हव्यात आणि त्यात घरात आपल्या सततची भांडणं आणि हे सगळं काही नकोसं झालेलं आहे. असंही आता मामा टोमणे लागतच बोलत असतो, ते सुद्धा अंजलीकडे बघत. आणि आता आपल्याला ना बारशाची तयारी करायला हवी. मी बाकी जबाबदारी घेतेच, पण तुम्हाला ना पाहुण्यांची यादी बनवायची आहे. वल्लरी, तुम्ही दोघं पाहुण्यांची यादी बनवा आणि खास करून ना नम्रताच्या आईवडिलांना वल्लरी तुला आमंत्रण द्यायचं आहे हे देखील आता सांगितलं जातं. वल्लरी म्हणते काय, मी आमंत्रण द्यायचे, मग काय झालं, ती तू आता विहीनबाई आहेस, मग तुला त्यांना बोलवावंच लागणार आहे. आता मी कोणतंही कारण कोणतंही निमित्त आता ऐकणार नाही आहे, तुला हे सगळं काही करावंच लागेल असंही आता म्हटलं जातं. पण वल्लरीला आता हे सगळं नको असतं आणि म्हणूनच आता जे मामा असतात ना ते मात्र आता मुद्दामूनच तिच्या समोर आता तिला दाखवू लागतात की पुन्हा तिचं तेच चाललंय, दळणं भांडणं. आणि त्यामुळेच आता वल्लरी म्हणते की हे काय, तर मामा तिला म्हणतात की तुला आता कोणत्या भाषेत सांगू, तुझं तेच चाललेलं आहे, सारखं तोच विषय घ्यायचा आणि दळत बसायचा. अगं दुसरं काहीतरी बोल ना आणि दुसऱ्याचा विचार कर, किती दिवस तेच घेऊन बसणार आहेस, जरा पुढेच आहे या सगळ्यामध्ये असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आजीने फोर्सफुली सांगितलेलं असतं बाकी मला काही माहीत नाही, तुलाच त्यांना आमंत्रण द्यावं लागणार आहे. कारण आता बारशाची जबाबदारी आपण घेतलेली आहे ना, तर ते सगळं काही नीट व्हायला हवं असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे आता आजीने बारशाची सगळी तयारी जी आहे ती करण्यासाठी दिलेली असते. वल्लरी आणि मामाला आता खूपच आनंद होत असतो, कारण आजीने चांगल्याच एका दुखऱ्या नसेवर वल्लरीच्या पाय दिलेला असतो. इकडे आता ईश्वरीचे डोळे वगैरे अर्णवने बंद केलेले असतात आणि अर्णवने जेव्हा ईश्वरीचे डोळे बंद केलेले असतात ना तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय तुमचं, मला जरा समजेल का. पण आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही नक्कीच ना हे डोळे वगैरे बंद करून मला एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाल आणि तिकडे घेऊन जाऊन काय होणार आहे, तिकडे अशी सगळीजणं आओ वेलकम हेच काहीसं करणार आहेत. तिथे ना बडबड जास्त असते, खाणं कमी आणि बडबड जास्त, त्यापेक्षा ना साधं आपलं सिम्पल हॉटेलही परवडतं. इकडे आता ईश्वरीची जी काही बडबड सुरू असते ना त्यामुळे अर्णव ना इतका वैतागलेला असतो, तो म्हणतो की अगं शांत बस, किती बडबड करतेस तू, असं खरंच स्वतः वाटायला लागलं की त्या तोंडालाच पट्टी लावली पाहिजे. तर ईश्वरी म्हणते की तुम्ही माझ्याबद्दल हे बोलताय, गप्प बसा हा अर्णव सर. आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीला एका ठिकाणी शांत ठिकाणी घेऊन गेलेला असतो आणि जेव्हा तो एका ठिकाणी जाऊन गाडी थांबवतो तेव्हा ईश्वरी म्हणते आले का हॉटेल, अच्छा हॉटेलच आलं असेल म्हणूनच तुम्ही गाडी थांबवली असणार आहे. मग आता ईश्वरी सांगत असते की माझ्या डोळ्यावरची पट्टी लावली आहे ती प्लीज काढून टाका. आणि जेव्हा पट्टी डोळ्यावरची काढली जाते तेव्हा ती बघते तर काही समोर काहीच नसतं, एक सुमसाम रस्ता असतो. आणि त्यामुळे आता ईश्वरी चकित होते की अर्णवने आपल्याला इथे कुठे आणलेलं आहे आणि मग ती आता अर्णवकडे पाहत राहते. तर दुसरीकडे मात्र आता पुढील भागात पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही जण जे आहेत ना ते आता विशिष्ट विषयावर चर्चा करत असतात आणि त्यांचं आता ते सुरू असतं की काही झालं ना तरीसुद्धा खरा आरोपी शोधून काढायचा आणि त्यासाठी त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांना हे समजलेलं
झालेलं असतं की आपल्या घराच्या मुळावर राजश्रीकेंचा मोठा दुश्मन जो आहे त्याने हे सगळं काम केलेलं आहे आणि हे सगळं बोलणं नेमकं वल्लरी ऐकत असते. वल्लरीला आता धक्का बसलेला असतो आणि ती विचार करते की रमाकांत आता नेमका हिच्या ईश्वरीच्या हाती लागायच्या आधी, आपलं मरण यायच्या आधी आपण ईश्वरीच्याच बाबतीत काहीतरी करायला हवं, असाच विचार ना आता मात्र तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.